असलेला सामना आहे, उपांत्य सामना आहे आणि रंगत आपण पाहतोय दीपक तोडकर यांनी जबरदस्त प्रयत्न करून रोहन कमळे सारखा एक शिकार आपल्या जाळ्यामध्ये ओढले. खूप मोठा धक्का आहे सहयोगी संघामध्ये आणि त्याला चढायसाठी तर विनोद कुमार आपण सुरुवातीच्या सत्रामध्ये काही चमत्कार कामगिरी पाहायला मिळत नाहीये. चांगली कामगिरी करताना दोन पॉईंट केला प्रयत्न होता, काय बाजूच्या कॉर्नरला साखळीला चॅलेंज देण्याचा प्रयत्न होता. एक दोन वर्षी पहिली लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी कॉर्नरला 8 नंबर जर्सी धारण केला सुजन खवाळे यावेळी येतोय चढाईसाठी. निखिल पिलांकर आपल्या मध्यरेषेवरून डाव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 2-1 दोन अशी फळी लावली जाते. पूर्ण क्रीडांगणामध्ये संघ उपस्थित असताना उजवा कॉर्नर चढाईपटूचा समाज येतो यावेळी पंकज झंकडे आणि डाव्या बाजूला आहे स्वप्नील बाद करेल. अतिशय तिसरी एक ती रेड मारून चालणार आहे. पॉईंट घेऊन पडताव लागेल. विनोद कुमार येत आहे. 2-1 पूर्ण कामगिरी विनोद कुमार क्रीडांगणाच्या बाहेर. परफेक्ट जबरदस्त सपोर्ट आपण पाहतोय. चांगली कामगिरी खूप महत्वाची आहे कारण प्रत्येक पॉईंट प्रत्येक खेळाडू प्रत्येक वेळ आणि प्रत्येक मिनिट महत्वाचा या क्रीडांगणामध्ये. चढायची येतोय 7 नंबर जर्सी धारण केला प्रशांत कांबळे आपल्या डाव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. 6 मुले क्रीडांगणात आहे. बोनसची संधी उपलब्ध असणार आहे पण तो डिफेन्सिव्ह असा पवित्रा घेतला जातोय. कोणत्याही आक्रमकपणा घ्यायचा आणि कोणत्याही डिफेन्स करायचं हे भले आपण जाणतोय. रोहन गमरे आपल्या खेळाडूला मार्गदर्शन करतोय. कप्तानगिरी अतिशय अचूकरित्या बजावताना राजा गावकर. 2 चांगले खेळाडू रोहन गमरे आणि राजा गावकर महापुरुष पोलीस केंद्रातून खेळणारे हे दोन्ही खेळाडू यावेळी मात्र एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपण पाहतोय. लेग हा टच केलाय. रनिंग टच मध्ये पॉईंट मिळवलाय. पॉईंट मिळतोय. एक मोरा बाहेर जाईल. 6 नंबर जर्सी धारण केला खेळाडू या क्रीडांगणाच्या बाहेर होते स्वप्नील कांबळे. साई गणेश संघाकडून बक्षीस जाहीर केलं जात आहे आपल्या संघासाठी. 3 गुण मिळवेल त्याने 1000 रुपये. 4 गुणांसाठी 3000 रुपये. 5 गुणांसाठी 5000 रुपये. त्याचबरोबर 5 गुणांसाठी माय रत्नागिरी ऍप कडून 500 रुपये. भंडारी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष निलेश नार्वेकर यांच्याकडून ही 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे. बक्षिसाची निवड केली जाते. हा तर सेमीफायनलचा सामना आहे. जर जसा दुसरा सेमीफायनल आणि फायनल सामना येईल त्यावेळी नुसता पैशांचा आणि बक्षिसांचा पाऊस पडेल यात मात्र कोणती शंका नसेल. कारण अतिशय क्रिकेट कबड्डी प्रेमी इथे आपण हे दर्शक पाहतोय. 2-2 अशी फळी लावली जाते. 6 मुले क्रीडांगणात बोनसची संधी असताना पुरेपूर प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट मिळत नाहीये. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. रोहन गमरे महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू खूप अशी कामगिरी करतोय. सलग अशा चढाई करतोय. विनीत सावंतला बाद केलंय. 1 पॉईंट मिळतोय. यावेळी तो विनीत सावंत क्रीडांगणाच्या बाहेर जाईल आणि सुरुवातीपासून एक आक्रमकपणा 16-9 गुण फलक पाहतोय आणि 7 गुणांची आघाडी लागते. सहयोग संघ पहिलं सत्र चालू आहे. सेमीफायनलच्या पहिल्या सत्रामध्ये चाललेला हा गुणफलक 2-1 दोन अशी फळी लावली म्हणजे राजा गावकर आहे. हा एक चांगला चढाई पडतोय परंतु यावेळी चांगल्या डिफेन्स आपण पाहतोय. करण्याचा प्रयत्न होता. अपयशी ठरतोय. 8 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू सुजन खवाळे ते बाद होतोय. 1 पॉईंट मिळेल राजा गावकरला आणि राजा गावकर जसा क्रीडांमध्ये लगेच परत तसं रोहन गमरे जलद गतीने चढाईसाठी पुन्हा एकदा उजव्या पावल्याकडून प्रयत्न केला जातोय. अपयशी ठरतोय यावेळी दीपक. अपयशी ठरतोय क्रीडांगणाच्या बाहेर. विनीत सावंत आणि दीपक असे 2 मोहरे क्रीडांगणाच्या बाहेर होत आहेत. विनोद कुमार करण्यासाठी येतोय. सहयोग संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1 असे कव्हर लावलं जातं. या खेळाडूला बाद करण्यासाठी बोनससाठी केलेला प्रयत्न बोनस पॉईंट महत्वाचा असणार आहे. टाइम ऑफ घेतला जातो. यावेळी तो सचिन कामेरकर कडून रणनीती आखली जाते. महत्वपूर्ण सामना आहे. आपल्या सगळ्या मार्गदर्शनाला ठराविक टाइम करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलीस संघाचे
कर्णधार आणि बेंगॉल वॉरियर्सचे महेंद्र राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये पहिला चाललेला हा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. 5 मोरे क्रीडांगणात आहेत आणि रोहन गमरे चढाईसाठी येतोय. 2-1-2 अशी फळी लावली जाते. या चढाईपासून भाग काढण्यासाठी डाव्या बाजूच्या कॉर्नरला लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं बदललेली ते खोलवरती चढाई केली जाते. यावेळी मात्र रोहन गमरे क्रीडांगणाच्या बाहेर पूर्ण श्रेय जाते साई गणेश संघाच्या कव्हरला. आणि लगेचच सचिन कानेरकर यांनी एक टाइमआउट घेतलाय. खेळाडूला बदली केलं जाईल आणि माझ्या मते अक्षय तोडणकरला विश्रांती देण्याचा त्याने निर्णय घेतलाय. 2 नंबर जशी धारण केलेला देवदास कळमटे आतमध्ये येतोय आणि अक्षय तोडणकर थोडासा विश्रांतीसाठी बाहेर बसतोय. परफेक्ट टायमिंग मध्ये केलेली ही रणनीती आखली जाते वारंवार सचिन कानेरकर यांच्याकडून. कारण 5 गुणांची आघाडी जाते साई ओम संघाकडे. 5 गुणांनी पिछाडीवरती साई गणेश संघ. राजा गावकर पुन्हा एकदा साई ओम संघाच्या क्रीडांगणामध्ये डाव्या बाजूने चढायला सुरुवात करताना 6 मोरे क्रीडांगणात पाहतोय साई ओम संघाच्या. 5 गुणांची आघाडी कायम राहते साई ओम संघाने. पहिल्या गटामध्ये बोनससाठी केलेला पूर्णपणे मोकळं मैदान करून दिले बोनसला आणि यशस्वी राजा गावकरची. बोनसचं खातं मात्र वारंवार स्कोर बदलला जातोय. 5 नंबर जशी धारण केलेला स्वप्नील पिलनकर यावेळी चढाईसाठी आलाय. 6 मोरे क्रीडांगणात असताना बक्षिसांचं रक्कम इथे वाढली होते. माय रत्नागिरी ऍप कडून 5 गुणांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस जाहीर होतोय. म्हणजे 5 गुण जर एखाद्या खेळाडूने मिळवलंय तर 6000चं बक्षीस इथे मिळू शकतं. 5000चं टाइमआउट घेतला जातोय. टाइमआउट ओव्हर होत आहे दोन्ही संघांचे. याची संघ प्रशिक्षकाने नोंद घ्यायची आहे. बक्षिसांची पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय. चढाईसाठी विनोद कुवर बक्षिसांकडे पुन्हा एकदा लक्ष होतं. साई गणेश संघाच्या खेळाडूंसाठी एक खास बक्षीस बाबू गुरव यांच्याकडून जाहीर केलं जात आहे. 3 गुणांसाठी रोख रक्कम 1000 रुपये असेल. 4 गुणांसाठी 3000, 5 गुणांसाठी 5000 त्याचबरोबर दोन्ही संघांसाठी बक्षीस जाहीर केलं जात आहे. माय रत्नागिरी ऍप कडून 5 गुणांसाठी 1000 रुपये. भंडारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश नार्वेकर यांच्याकडून 5 गुणांसाठी 500 रुपये. भरपूर बक्षिसांची लेनूड इथे मात्र केली जाते. बघण्यासारखी गोष्ट असेल कोणता संघ कोणता खेळाडू या बक्षिसांचा मानकरी ठरतोय. दरम्यान डाव्या बाजूने चढाईला सुरुवात केली जाते. यावेळी 7 नंबर जसे संघ प्रशांत कांबळे चढाई करतोय. 6 खेळाडू क्रीडांगणात असताना डाव्या बाजूने आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचं पॉईंट नाही घेत आपली चढाई थोडं करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. राजा गावकर यावेळी मात्र आपलं कार्ड परफेक्ट वापरतोय. अतिशय यशस्वी रेट आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत आणि महत्वाच्या क्षणी पॉईंट मिळवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. 1-1-2-2 असं क्षेत्ररक्षण लावलं जातं. या चढाईपटूला बाद करण्यासाठी चांगली साखळी आहे. सनील मुले उजवा कॉर्नर सांभाळतो. डाव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतो. 8 नंबरचा खेळाडू सुजन खवाडी पुन्हा एकदा आपला हुकमी रायडर अक्षय तोडणकरला क्रीडांगणामध्ये घेतलं जात आहे आणि देवदास कळमटेला क्रीडांगणात विश्रांतीला दिले जाते. चेंजिंग टाइम आउट आपलं संपलेलं आहे. सहयोग सगळ्याची नोंद घ्यायची आहे. अक्षय तोडणकर थर्ड रेड आहे. तिसरी चढाई अक्षय तोडणकर आपल्या ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळी पंकज झगडेचा परफेक्ट अँकल होल्ड आणि त्या मिळाला सपोर्ट. यामुळे अक्षय तोडणकर सारखा बलवान चढाईपटू क्रीडांगणाच्या बाहेर थर्ड रेड आहे. यावेळी ती साई गणेश संघासाठी राजा गावकर येथे थर्ड स्पेशलिस्ट आहे. वारंवार थर्ड रेडसाठी आपला पत्ता या साई ओम संघाच्या क्रीडांगणामध्ये स्वतःहून जात असतो. 2-1-2 अशा मोहरे लावले जातात या चढाईपटूला बाद करण्यासाठी. दोन्ही बाजूला खोलवरती चढाई करावी लागणार. पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे. रनिंग मध्ये फायवर करण्याचा प्रयत्न होता. अपयशी करतोय. क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉईंट मिळेल साई गणेश संघाला. पूर्ण संघ क्रीडांगणात दिसेल. स्वप्नील पिलनकर चढाईसाठी येतोय. निखिल पिलनकर 2-1-2 अशी फळी लावली जाते. चांगलं पद्धतीने आपण पाहतोय. सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ आहे. डिफेन्सिव्ह असा पवित्र घेतोय. टोटल धोका स्वीकारत नाही. अजून 3 गुणांची आघाडी जाते साई ओम संघाकडे. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. चढाईसाठी येतोय पराग पिलनकर. उंच असा खेळाडू आहे. आपल्या संघासाठी याने चांगली कामगिरी आतापर्यंत बजावलेली आहे. 4 गोळे क्रीडांगणात असताना
यावेळी मात्र बोनस उपलब्ध नसणार आहे. खोलवरती चढाई करावी लागेल. शांत डोक्याने चाललेली हे रेड म्हणता येईल. डिफेन्सिव्ह असा पवित्रा घेतला. चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. चढाईसाठी येतोय. वारंवार चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. निखिल पिरांकारकडून 7 मोरे क्रीडांगणात असतात. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. डाव्यापासून चढाई करतोय. सर्व्हिस लाईन वरती चाललेला आपण खेळ पाहतोय. डिफेन्सिव्ह असा पवित्रा चांगला पदल आली ते आहे. पूर्ण कव्हर अंगावरती घेऊन खेळ करण्याचा प्रयत्न केला जातो. पॉईंट मिळत नाही. ते चढाई व्हॅल्यूट करतोय आणि क्रीडांगणामध्ये परत येतोय आणि यावेळी चढाईसाठी येतोय विनोद कुवर. 8 नंबर जास्त झालेला खेळाडू खोलवरती चढाई करावी लागणार आहे. 4 मोरे क्रीडांगणामध्ये चॅलेंज असेल पॉईंट मिळवण्यासाठी विनोद कुवरला. डाव्याबाजूने चढाई करताना सर्व्हिस लाईन खोलवरती घेणार निखिल पिरांकर यावेळी अपेक्षित करतोय. अँकल करण्याचा प्रयत्न होता आणि हे दोन्ही खेळाडू मनोस्पोर्ट्स संघाकडून खेळणारे हे खेळाडू होते. रोहन गमरे यांना ग्रीन कार्ड दिले जाते. वॉर्निंग दिली जाते. स्वप्नील कमाई बरोबर थर्ड रेड दोन डायरेक्टसाठी गेलाय. आपल्या डाव्या कुत्र्यामध्ये त्याला चढाईसाठी सुरुवात केली. यावेळेला मात्र बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. कांबळे याचा स्वप्नील कांबळे यांना जोरदार चढाई करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी आपल्या संघाची संपूर्ण कव्हर मैदानाच्या बाहेर आहे त्यावेळेला मात्र चढाईसाठी आलेला हा आणि 7च्या कव्हर समोर दीपक याच्यावर मात्र चुकते. पाहूया किती गुण मिळतात आणि यावेळेला मात्र बच्चन पैसा येतोय की रेड लावतात त्याला मैदानाच्या बाहेर पडतंय आणि एकही गुण या चढाईवरती मिळत नाहीये. त्यावेळी मात्र राजेश गावकर ज्या वेळेला दोनच खेळाडू मैदानामध्ये त्यावेळेला चढाईसाठी जातो. सुपर टॅकल करण्याची नावी संधी आहे. रोहन गमरे मैदानाच्या बाहेर आहे. अक्षय मैदानाच्या बाहेर आहे. स्वप्नील मैदानाच्या बाहेर असताना यावेळेला मात्र राजेश चढाईसाठी आलाय. 9 नंबरची बदल केला राजेश. 2 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाईसाठी आलाय. पाहूया कशा प्रकारे चढाई करतो. निश्चित गुण मिळवणं त्याच्यासाठी सोपं असणार. एक गुणप्रसंगासाठी मिळवलाय. समीर मुळे मैदानाच्या बाहेर जातात आणि या वेळेला मात्र स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. 18-18 वरती समांतर गुणांवरती येऊन सामना थांबलेला आहे. या वेळेला मात्र चढाई करतो. यावेळेला बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण कव्हर मागे येते आणि यावेळी मात्र विनीत सावंत येतात. जोरदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. विनीत सावंत याच्याकडून एक चांगली पकड आपल्याला पाहायला एक ऑलआउट झालाय. एक नोंद बसलाय तो काही संघावरती. ज्या वेळेला रोहन गमरे मैदानाच्या बाहेर गेले त्यावेळेला हा नोंद वेळेच्या स्थितीमध्ये आला होता आणि जो 18 गुणांचा त्याला समपातळीवरती चालत असलेला सामना पाहायला मिळतो. तो मात्र यावेळेला 19-21 या फरकावरती जाऊन पोहोचतोय. यावेळेला विनोद कुवर चढाईसाठी पुन्हा एकदा बोनस गुण मिळवण्यामध्ये बघायचं असलेला विनोद कुवर स्पीडी त्यावेळेला मात्र त्याला बोनस गुण निश्चितच मिळवला. दरम्यान सामन्याचा मध्यांतर होतोय. मध्यांतरापर्यंत 19-22 जबरदस्त सामना या स्पर्धेचा